विद्यार्थी मित्रांनो, चक्रवाढ व्याज सरळ व्याजावर 2 वर्षांवर मस्त क्वेश्चन विचारले 2025 चा. आपलं काय विचारले बघा, मुद्दल विचारले रुपयामध्ये. समजा मुद्दल आपल्याला काढायचा आहे. हा या ना, हा सर. आता विचारले मुद्दलाचं 8% जे काही दर असेल, मुद्दलाचं 8% म्हणजे पहिल्या वर्षाचं काय बघा सरळ व्याज. आता 2 वर्षाची कहाणी आहे. ते पहिल्या वर्ष सरळ व्याज हे तर करायचं ना, दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज. चक्रवाढ व्याज मध्ये पहिल्या वर्षावर व्याजावर व्याज लागतोय, म्हणजे पहिल्या वर्षावर हे व्याज झालं बा. हा आहे ना. आता बघा आपलं काय दिले बा, 2 वर्षाचा सरळ व्याज दिले. सरळ व्याज प्रत्येक वर्षाचा समान असतोय. 2 वर्षाचा 42 म्हणजे एका वर्षाचं किती व्याज बोलू चला 21. हे 21 तर हे पण 21. सरळ व्याज समान असतोय. आता चक्रवाढ व्याज सरळ व्याजचा फरक द्यायला सर 63 मधून 42 गेले किती व्याज 21. हा ना, फरक किती दिले बा बोलू चला 21. समजलं. आता बघा, आता आपल्याला दर काढायचा आहे. व्याजावर किती टक्के राहते? दर टक्के 8% आहे. 21 8% ची किंमत किती दिली बाळा बोलू चला 21. 21 झालं म्हणजे किती टक्के बाळा? 100% आहे. किती बाळा? 100%. आता व्याज दर किती आला बाळा बोलू चला 100%. आहे ना. आता मुद्दलाचं 100% 21 आलं तर मुद्दल पण किती राहते बोलू चला 21. जसं मुद्दल आहे ना 100% म्हणजे 100 भागिले 100 बरोबर किती दिले बाळा 21. तर मुद्दल पण किती राहते बोलू चला 21. या क्वेश्चनचा आन्सर काय होतं बाळा बोलू चला, मुद्दल पण किती राहते 21. मस्त क्वेश्चन विचारले. आशा करतोय समजला असेल. हे क्वेश्चन जर जमला असेल तर पुढचं क्वेश्चन तुम्हाला करून दाखवायचंय. सेम क्वेश्चन आहे बघा, एका सेकंडमध्ये तुम्हाला करायचंय बघा. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन घ्या.